चाकण औद्योगिक वसाहतीतील सतत होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पर्यायी मार्गाची खूप मोठी गरज निर्माण झालेली आहे. याला पर्यायी मार्ग म्हणून नवला गुंबऱ्याकडून येणाऱ्या 75 मीटर रस्त्याचं रुंदीकरण वराळे कॉर्निंग कंपनीपर्यंत आलेलं आहे. तुम्ही आता पाहू शकता माझ्या या बाजूला, मागच्या बाजूला, की हे काम बऱ्यापैकी सुरळीत सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांच्या अडचणी असल्यामुळे या कामाला खूप दिरंगाई होत आहे. त्यामुळे आंबेठाण चाकण ते वासुली फाटा या मार्गावर सतत वाहतूक कोंडी होते आणि या वाहतूक कोंडीचा फटका स्थानिक नागरिकांसह अति तातडीची रुग्ण सेवेला सुद्धा फटका बसत आहे. या अनेकदा या वाहतूक कोंडीमध्ये रुग्णवाहिका अडकल्यामुळे अनेकांना आपले प्राण गमावे लागलेले आहेत. या संदर्भात बोलण्यासाठी आपण काही स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा करणार आहोत. काय सांगाल तुम्ही या वाहतूक कोंडी आणि या नवीन रस्त्याबद्दल काय सांगाल? खरं तर MIDCने या ठिकाणी 5वा टप्पा चालू केला. त्या अगोदर ह्या 75 मीटरच्या रस्त्याचं ॲक्वेशन करणं गरजेचं होतं, परंतु जागाभूत संपादन केलं आणि रस्त्याच्या विषयाकडे दुर्लक्ष केल्यामुळे आजूबाजूच्या 10-15 गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडीची रोजची समस्या तयार झाली. शेजारचे जे अप्रोच रस्ते ते रस्ते न वाढवल्यामुळं इथल्या स्थानिक नागरिकांना रस्त्याच्या संदर्भामध्ये मोठ्या अडचणी तयार आल्या आणि रोजच ट्रॅफिकमध्ये 2-2, 3-3 तास जावे लागले. शाळकरी मुले 12 वाजता सुटली, 2 वाजता सुटली तर 4 वाजता 5 वाजता घरी येतात. कामगार 3 वाजता सुटला तर 6 वाजता घरी येतो. म्हणजे याच्यामध्ये किती वेळ जातो याचा विचार देखील प्रशासनाने करणे गरजेचं होतं. हा रस्ता MIDCचा 5वा टप्पा आल्यानंतर शासनाने MIDCने लक्ष न दिल्यामुळं प्रलंबित राहिला. खरं तर त्या जागेबरोबर या जागेचं देखील त्यावेळेस ॲक्वेशन केलं असतं तर आत्तापर्यंत रस्ता पूर्ण होऊन स्थानिक नागरिकांना ही समस्या उद्भवली नसती. आमची प्रशासनाला विनंती आहे, तुम्ही MIDC वाढवत असताना जे अप्रोच रस्ते ते वाढवलं पाहिजे. आता हा एकंदरीतच नागरिकांची भावना खूप तीव्र आहे. रस्त्याचं काम, पर्यायी रस्त्याचे कामं तातडीने मार्ग लावण्याची मागणी होत आहे. काय सांगाल तुम्ही? चाकण आंबेठाण या रस्त्यावरती सतत वाहतूक कोंडी असते. यामध्ये या वाहतूक कोंडीमध्ये अनेक रुग्णवाहिका गुंततात. काय सांगाल तुम्ही याबद्दल? खरं तर गेल्या 3 वर्षापासून ह्या रस्त्याची समस्या म्हणजे हा रस्ता ज्यावेळेस 5वा टप्पा या ठिकाणी निर्धारित झाला आणि त्यानंतर 5व्या टप्प्यातला हा जो 75 मीटरचा रस्ता होणार होता, तर 3 वर्षापासून येथील काही नॉर्मली फक्त 200-300 मीटर अंतरासाठी हा रस्ता प्रलंबित आहे. जर खरं तर पाहिलं तर आपण पुढे जर गेलोत तर या ठिकाणी सोळबनमधले 300 मीटरची हद्द असेल तर त्यापुढे पूर्ण शेतकऱ्यांचं भूसंपादन झालेलं असतानाही आज MIDCकडनं हा रस्ता पूर्ण झाला नाही. आज जर तो पुढे रस्ता पूर्ण झाला असता, छोटासा पॅच होता, तो जर जोडला गेला असता तर ही वाहतूक पूर्णपणे डायमंड चौकाकडे वळवण्यात आली असती. तर वासुली आंबेठाणचा जो रस्ता आहे याच्यावरती जास्त मोठ्या प्रमाणामध्ये वर्दळ झाली नसते. दुसरी एकंदरीतच रस्त्याची दुरावस्था खूप वाईट आहे. MIDCने किंवा PMRDने तातडीने याकडे लक्ष देऊन हे पर्यायी मार्ग लवकरात लवकर सुरू करावेत, जेणेकरून लोकांना याचा फायदा होईल आणि वाहतूक कोंडी कमी होईल. आपल्यासोबत बोलण्यासाठी अजूनही काही नागरिक आहेत. काय सांगाल तुम्ही या रस्त्याबद्दल? खरं तर ह्या रस्त्याबद्दल 4-5 वर्षापासून खूप चर्चा चालू होती. अधिकाऱ्यांना विचारल्यावर ते पण सांगायचे की हा रस्ता आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू. म्हणजे अगदी आमच्या इथलं 10 ते 15 वर्षाचा मुलगासुद्धा म्हणतो की कॉर्निंगचा रस्ता झाला तर 1 नंबर काम होईल. पण हे 1 नंबर कामाचा नंबर कधी लागणार हेच समजत नाही आहे. कारण मागील 5 वर्ष झाली जवळपास की हा रस्त्याचं कामच पूर्ण होत नाही. शेतकऱ्यांच्या समस्या असतील किंवा बाकीच्या काही समस्या असतील या MIDCने लवकरात लवकर सोडवायला पाहिजे होतं. खरं तर देशभर जिथं कुठंही MIDC होते किंवा कोणतंही डेव्हलपमेंट होतं तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर जे असतं, रस्तं, पाणी आणि कचरा, ह्या योजना MIDCने आधी करायला हव्यात आणि त्याच्यानंतर ते प्लॉट किंवा जे काही MIDCला कंपन्यावाल्यांना देतात ते डेव्हलप होण्याच्या आधी रस्ते डेव्हलप व्हायला पाहिजे. नुसता हाच रस्ता डेव्हलप होऊन उपयोग नाही. अंतर्गत जे रस्ते आहेत, म्हणजे उदाहरणार्थ ह्या रस्त्याला अप्रोच व्हायला एक वासुली फाट्यावरनं, म्हणजे ह्या MIDCचा 5व्या टप्प्याचा किंवा ह्या गावांचा जर विचार केला तर तिथनं वासुली फाट्यावरचा एक रस्ता आहे आणि दुसरा कोरेगाव फाट्यावरून इथं आत्ता जिथं आपण कॉर्निंगच्या जवळ उभा होते हे दोन्ही रस्ते, परत आंबेठाणमधला जो अप्रोच ह्या रस्त्याला होणार आहे हे रस्तेही होणे खूप गरजेचं आहे. याच्यात आणखीन एक आहे की हे सगळे अधिकारी हा रस्ता म्हणतात MIDCचा आहे, तिकडे विचारला गेलो की ते म्हणतात हा PWDचा आहे. हे त्यांचं कुणाचंही कुणाशी संगनमत नाही आहे. अधिकारी व्यवस्थित उत्तर देत नाही. याला फक्त कारणीभूत PMRD, PWD आणि MIDCचे अधिकारी आहेत.
म्हणजे याला निधी किती मंजूर झाला याचं नीट व्यवस्थित उत्तर नाही, कधी काम होणार आहे याचं नीट व्यवस्थित फक्त करतोय. आणि ही जी बाबूशाही आहे फक्त सरकारला आणि राजकीय नेत्यांना नाव ठेवून उपयोग नाही. खालची जी पूर्ण सिस्टीम आहे ही इतकी विचित्र आहे की त्यांना काम करायचं आहे नाही करायचं किंवा स्थानिक लोकांचा प्रश्न हा त्यांना घ्यायचाच नाही. कारण MIDCचे अधिकारी सरळ सरळ असं म्हणतात की आमचा आणि म्हणजे जो तिकडचा जो रस्ता आहे वासुली फाटा ते आंबेठाण त्याच्यावर इतकी महाभयंकर आत्ता प्रचंड वाहतूक कोंडी होती, त्याच्याबद्दल आम्ही काही दिवसापूर्वी मिटिंग घेतली तर MIDCचे अधिकारी म्हणतात आम्हाला त्याच्याशी काही संबंध नाही. म्हणजे जर अशी उडवाउडवीची आणि टोलवाटोलीची जर उत्तरं दिली तर ही कामं लवकरात लवकर कशी पूर्ण होणार आणि त्याचा आम्हाला सगळ्या स्थानिक नागरिकांना खूप प्रचंड त्रास होतो. याच्यावर लवकरात लवकर या प्रशासनाने योग्य ती कारवाई करून हा रस्ता लवकरात लवकर चालू करावा. एकंदरीतच नागरिकांच्या भावना तीव्र असल्याने जे काही पर्यायी मार्ग आहेत आता प्रगतीपथावरती तातडीने पूर्ण करण्याची गरज आहे. ज्या शेतकऱ्यांच्या समस्या आहेत त्याही सोडवणे गरजेचे आहे. MIDCच्या आणि PMRDच्या दप्तर दिनगाईनेचा फटका या स्थानिक नागरिकांना बसतो आहे, तसेच MIDCलाही याचा फटका बसतो आहे. तर तातडीने या रस्त्यांची कामं होणे गरजेची आहे, ही मागणी सामान्य नागरिकांची आहे. LS मराठीसाठी चंद्रकांत मांडेकर, चाकण, पुणे.